आपला हक्काचं घरकुल असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। इचलकरंजीत पहिल्या टप्प्यात 432 घरकुलं बांधली जाणार आहेत, तर पुढच्या टप्प्यात इचलकरंजी मतदारसंघात 3000 घरकुलं उभारण्याचा मानस आहे। या घरकुलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जादा अनुदान मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं। घरकुल प्रकल्पाची माहिती देण्यासाठी इचलकरंजीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिक आणि यंत्रमाग उद्योगातील कामगारांना त्यांच्या हक्काचं आणि स्वप्नातील घरकुल मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सांगली नाका टाकवडे मार्ग परिसरात पहिल्या टप्प्यात 432 घरकुलांचा प्रकल्प साकारण्यात येतोय। या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिनेश रोकडे यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून या प्रकल्पाची माहिती दिली। इचलकरंजीची प्रगती वेगानं होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कामगार कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास येत आहेत, पण अनेकांना स्वतःचं घरकुल नाही। त्यांच्या स्वप्नातील घरकुल मिळावं आणि ते या शहराशी समरस व्हावेत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जातोय। या घरकुलासाठी केंद्र शासनाकडून 1.5 लाख आणि राज्य शासनाकडून 1 लाख असे 2.5 लाख रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे। त्याशिवाय राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांना 2 लाख रुपयांचं अनुदान असून राज्य शासनाकडून अतिरिक्त 1 लाख रुपयांचं अनुदान मिळण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी सूचना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली। आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी घरकुल प्रकल्पासाठी बँकेमार्फत विशेष योजना राबवणार असल्याचं सांगितलं। कष्टकऱ्यांच्या या नगरीत प्रत्येकाला हक्काचं घरकुल मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली। यावेळी महापौर उदय धातुंडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, राहुल गाठ, सुनील मेटे, चंद्रकांत चौगुले, रुबन आवळे, रवी राजपुते, महेश सातपुते, चंद्रकांत अतिगिळत, अहमद मुजावर, वैशाली आवाडे, तन्वी कुलकर्णी उपस्थित होते।